नमस्कार शेतकरी मित्रांनो आज 29 मार्च 2026 वार आहे रविवार। मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा सध्या मार्केटमध्ये आणत असताना सुरू आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा हा काढणीला आलेला आहे। तो रब्बीचा असेल किंवा उन्हाळी कांदा असेल। रब्बी कांदा मार्केटमध्ये सध्या भरपूर येतोय आणि एप्रिल महिन्यामध्ये उन्हाळी कांद्याची आवक वाढण्याची शक्यता आहे आणि उन्हाळी कांद्याला आणि रब्बीच्या कांद्याला एप्रिल महिन्यामध्ये कांदा भाव कसे असतील, काही सुधारणा होईल का स्थिर तर राहील का आणखीन काही वाढ होईल, असा बऱ्याच शेतकऱ्यांना सध्या प्रश्न पडला आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना सध्या कांदा हा मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये येतोय। लाल कांदा हा खरीपमधील लेट खरीपमधील किंवा जो रांगडा कांदा म्हणतो तो कांदा आता मार्केटमध्ये येणं पूर्णपणे कमी झाला आहे, संपत आलेला आहे, संपला असं म्हटलं तरी चालेल। तर आता विषय आहे तो म्हणजे कांदा दर सुधारतील का, याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊयात। पण शेतकरी मित्रांनो, सध्या मागच्या महिन्यापासून म्हणजे फेब्रुवारी महिन्यापासून कांद्याचे दर हे अगदी 5-6 रुपयावरती आल्यामुळे महाराष्ट्र सरकारने म्हणजेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं आहे की आम्ही लवकरच कांदा शेतकऱ्यांना मदत करणार आहोत। ते म्हणजे 2022ला ज्यावेळेस भाव पडले होते त्यावेळेस 2023च्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी प्रति किलो 3.5 रुपये म्हणजेच 350 रुपये प्रति क्विंटल एवढं अनुदान हे जाहीर केलं होतं। त्यामुळे आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे आणि लवकरच मुख्यमंत्री हे किंवा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून लवकरच जी आर हा निर्गमित होण्याची शक्यता आहे कांदा अनुदानविषयी। ते म्हणजे किती देईल ती रक्कम आणखीन ठरलेली नाही, पण जी आर निघण्याची शक्यता आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपण जे कांदा विकलेली पावती आहे ते आपली व्यवस्थित जपून ठेवा आणि आपल्या सातबाऱ्यावरती कांदा क्षेत्र किंवा कांद्याची नोंद ही लवकर करून घ्यावी लागणार आहे, तरच आपल्याला कांदा अनुदान हे मिळणार आहे। त्यासाठी 29 आज संपलेले आहे, 30 आणि 31 मार्चपर्यंत आपल्या सहाय्यक म्हणजेच कृषी सहाय्यक असतील, तलाठी असतील किंवा आपल्या गावातील शेतकरी मित्र असतील यांच्याकडून आपल्याला पीक पाणी हे करून घ्यायचे आहे। तरच आपल्याला जो कांद्याचा अनुदान असेल किंवा काही जाहीर करेल सरकार त्यावेळेस आपल्याला कांदा अनुदान मिळण्यासाठी हे पीक पाणी ही गरजेचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, आजच आपल्या सातबाऱ्यावरती कांदा पिकाची नोंद करून घ्या। जे आपलं क्षेत्र असेल तेवढे लावू शकता, जेवढं क्षेत्र आहे तेवढं किंवा जेवढा आपल्याला कांदा लावायचा आहे तेवढं आपल्या सातबाऱ्यावरती नोंद करून घेऊ शकता। त्यासाठी आपण आज किंवा उद्या लवकरात लवकर आपल्या सातबाऱ्यावरती पीक पाणीची नोंद करून घ्या, तरच आपल्याला कांदा अनुदान जे काही जाहीर करेल सरकार ते आपल्याला मिळेल आणि कांद्याची पावती आपल्याला परत जी असते ती आपली जपून ठेवाल, तरच आपली पोच किंवा पावती जी असेल तरच आपल्याला अनुदान हे मिळणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच जो मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कांदा समिती एक स्थापन केली आहे, जे कांद्याची भाव पडल्यामुळे काही तरतूद करण्यासाठी किंवा काही निर्णय घेण्यासाठी एक समिती जी आहे ते स्थापन केली आहे। या समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये येऊ शकतो आणि हा अहवाल आल्यानंतर जी आर निघाल्यानंतर आपल्यापर्यंत नक्की माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करेन। ठीक आहे शेतकरी मित्रांनो, आता विषय आहे तो म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये कांद्याचे दर कसे असतील, सुधारतील का काय होतील, याविषयी आपण हा थोडक्यात अंदाज हा जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये कांद्याची परिस्थिती थोडी ठीक होती। ते म्हणजे ज्यावेळेस रोड टॅप रद्द केला म्हणजेच कमी केला त्यानंतर बाजारभाव हे पडले होते। ते म्हणजे अगदी 300-400 रुपयाने बाजार हे घसरले होते। पण दुसऱ्या दिवशी सरकारने रोड टॅप हे रद्द केले नाही असं म्हणतात, पुन्हा दर हे 1-2 रुपयाने सुधारायला 1 आठवडा लागला आणि दर थोडेफार सुधारले। पण पुन्हा बाजारभाव हे युद्धाचा परिणाम झाला असं सरकार म्हणते आणि कांद्याचे दर हे घसरले असं व्यापारी असतील किंवा सरकार यांचं म्हणणं आहे। पण या इराणच्या आणि अमेरिकेच्या युद्धामुळे बाजारावरती परिणाम झाला असं म्हणत आहेत। पण आखाती देशामध्ये कांदा थोडाफार निर्यात होत होता, पण या आखाती देशामुळे कांदा दरावर काही परिणाम झालेला नाही। ज्यावेळेस युद्ध बंद होतं, युद्ध सुरू व्हायचं होतं, त्याच्या अगोदरपासून दर हे घसरले होते। पण आता युद्ध हे सुरू आहे तरी बाजारामध्ये घसरण आहे। पण अर्थसंकल्पाच्या अगोदर नाशिक येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले असताना म्हटले होते की आम्ही कांदा शेतकऱ्यांसाठी निर्णय घेऊ आणि त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात म्हणजेच विधानसभेच्या शेवटच्या दिवशी त्यांनी असं म्हटलं आहे की आम्ही कांदा शेतकऱ्यांसाठी लवकरच काहीतरी मदत आणि निर्णय हे घेणार आहोत आणि मॉरिशसला 1 लाख मेट्रिक टन एवढा कांदा हा निर्यात होणार आहे।
आणि लवकरच पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या माध्यमातून लवकरच निर्यातीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, हे निर्यातीचं आणि मॉरिशसच्या कांदा निर्यातीचं हे एक आमिष दाखवलं आहे. कुठल्याही प्रकारे आणखीन हालचाल नाही. ज्यावेळेस हालचाल होईल, जर यांना निर्यात करायची होती तर लवकरात लवकर यांनी घेतला असता निर्णय. पण आणखीन हे 1 महिना झालं मॉरिशसला कांदा निर्यात होणार आहे असंच सांगितलं जातं आहे, पण कुठल्याही प्रकारे ठोस अंमलबजावणी ही केली जात नाही. मॉरिशसची कांदा निर्यात ही व्हायला आणखीन वेळ लागेल. पण जर सरकारने जर हालचाल केली तर लवकरच मॉरिशसला कांदा हा निर्यात होईल आणि आपल्याला थोडाफार हा दिलासा मिळू शकतो. पण मुख्यमंत्र्यांनी कांदा दर शेतकऱ्यांसाठी आम्ही मदत करू असं म्हटल्यानंतर पुन्हा कांदा दरावरती दबाव आला आहे. पुन्हा 2-3 रुपयाने 4 रुपयाने म्हटलं तरी चालेल बाजारभाव हे घसरले आहेत. मागच्या आठवड्यात म्हणजेच काल परवासुद्धा अगदी 1000-1100 रुपयाच्या वरती बाजारभाव हा मिळत नाही. सध्या जो रब्बीचा कांदा असेल किंवा जो उन्हाळ कांदा थोडाफार येतोय, गावठी कांदासुद्धा मार्केटमध्ये हळूहळू येत असताना पाहायला मिळतोय, पण त्याला 1000-1100 रुपयाच्या वरती भाव मिळत नाही अशी सध्या परिस्थिती आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांचं काढणीचा खर्चही निघत नाही. लागवड असेल, खत व्यवस्थापन असेल किंवा त्याचा खुरपणीचा बियाण्याचा खर्च असेल, लागवडीचा खर्च असेल, तो सोडला तरी सध्या काढणीचा मार्केटमध्ये घेऊन येण्याचा भाडे असेल किंवा बारदाण्याचा खर्चसुद्धा निघत नाही. बारदाना मागच्या वर्षी 32 रुपयाला होता, पण यावर्षी 50 रुपयाला बारदाण्याची म्हणजेच कांद्याची गोणी झालेली आहे. पण कांद्याचे दर मात्र काही सुधारत नाहीत अशी सध्या परिस्थिती आहे. पण एप्रिल महिन्यामध्ये जो उन्हाळी कांदा येतो ते व्यापारी असतील किंवा अन्य शेतकरी असतील, स्वतःचा कांदा आपल्या चाळीमध्ये स्टॉक करण्यास सुरुवात करतात. ते आता एप्रिल महिन्यामध्ये सुरुवात होईल. पण व्यापारीसुद्धा स्वस्त कांदा आहे, 1000-1100 रुपयाने कांदा मिळतो आहे, अगदी 9 रुपयाने सुद्धा कांदा मिळतो आहे. त्यामुळे व्यापारीसुद्धा लवकरच स्टॉक करण्याची शक्यता आहे आणि एप्रिल महिन्यापासून कांदा हा स्टॉकला जातो. तर आता लवकरच एप्रिल महिन्यामध्ये नाफेडची कांदा खरेदी ही सुरुवात होणार आहे. नाफेडच्या कांदा खरेदीमुळे आपल्याला काही दिलासा मिळेल का असं बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न आहे. पण शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत नाफेडने जो कांदा खरेदी केला आहे तो भाव पडल्यानंतर करता असं सरकार म्हणतं, पण भाव जे आहे ते फेब्रुवारी महिन्यामध्ये पडलेले आहेत. तेव्हापासून खरेदी न करता आता एप्रिल महिन्यामध्ये लवकरच खरेदी करू असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांचा उन्हाळी कांदा जो आहे तो स्टॉक करून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये बाहेर काढायचा आणि भाव पाडायचा असं त्यांचं दर त्या वर्षी ठरलेलं आहे. पण यावर्षी जर नाफेडने कांदा खरेदी सुरू केली तर सुरुवातीला 1-2 रुपयाने तेजी दिसू शकते, पण पुन्हा मात्र तेजी दिसण्याची शक्यता नाही. कारण ज्यावेळेस भाव ते खरेदी करण्याचा जो रेट असतो त्याच्यापेक्षा व्यापारी 1-2 रुपयाने पुन्हा कमी करतात. कारण नाफेड कांदा खरेदी करून स्टॉक करते, मग आम्हीसुद्धा कशाला कांदा घेऊ आणि जास्त रेटने कशाला घेऊ असं त्यांचंसुद्धा म्हणणं असतं. पुन्हा ते खरेदी करतात. पण मित्रांनो, जर आवक स्थिर राहिली आणि मागणी वाढली किंवा आखाती देशातलं जर युद्ध थांबलं तर नक्की आपल्याला दिलासा मिळू शकतो. या येणाऱ्या आठवड्यामध्ये सुरुवातीला म्हणजेच एप्रिलच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये बाजारभावामध्ये 1-2 रुपयाने तेजी दिसू शकते. पण त्याच्यानंतर नाफेडची खरेदी किंवा मॉरिशसचा कांदा निर्यात आणि जर इकडं आखात देशामध्ये जर कांदा निर्यात पुन्हा सुरळीत सुरू झाली तर दरामध्ये आपल्याला दिलासा मिळू शकतो. पण जे पुणे, नाशिक, नगर या विभागातील शेतकरी हे कांदा स्टॉक करण्यास सुरुवात करतील त्यावेळेस बाजारामध्ये आपल्याला दिलासा हा मिळू शकतो.